पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर आली होती। भोपाळमध्ये MBBSचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने पुण्यात आपलं जीवन संपवलं। व्हॉट्सअप मेसेजद्वारे आईवडिलांना सुसाईड नोट पाठवली। स्वतःच्या व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने चाकूने भोसकून घेत आत्महत्या केली होती। उत्कर्ष हा मूळचा बीडमधील रहिवासी होता। तो सध्या भोपाळमध्ये MBBSचे शिक्षण घेत होता। 12 मेला पहाटेच्या सुमारास त्याने पुण्यातूनच आईवडिलांना सुसाईड नोट पाठवून टोकाचं पाऊल उचललं। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावाला कंटाळून स्वतःचा गळा कापत पुण्यात आत्महत्या केली आहे। उत्कर्ष महादेव शिंगणे वय 19 वर्षे असे टोकाचं पाऊल उचललेल्या तरुणाचे नाव आहे। उत्कर्ष हा काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता। त्याचबरोबर तो उपचार सुद्धा घेत होता। पुण्यात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या क्रीडा महोत्सवाला आलेले असताना त्याने राहत्या खोलीत ऑनलाईन सुरी मागवून स्वतःचा गळा कापत आत्महत्या केली। उत्कर्षने आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉट्सअपवर सुसाईड नोट लिहिली होती। या प्रकरणी वानवडी पोलीस यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे। उत्कर्ष हा भोपाळमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता। तो 8 मे रोजी पुण्यातील AFMC मैदानावर आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी आला होता। सोमवारी पहाटे उत्कर्षने वसतिगृहाच्या बाथरूममध्ये स्वतःवर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येच्या आदल्या रात्री उत्कर्षने महाविद्यालयाच्या फेस्टिवलमध्ये आपल्या मित्रांसोबत DJ नाईटचा आनंद घेतला होता। इतकंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी भोपाळला परतण्यासाठी त्याने आपल्या मित्रांना तिकीट बुक करून द्यायला सांगितलं होतं। पण 12 मे रोजी पहाटे त्याने अचानक हे टोकाचं पाऊल उचललं। शैक्षणिक ताण आणि नैराश्यामुळे एका 20 वर्षीय MBBS विद्यार्थ्यांनी स्वतःवर चाकूने वार करून आपलं आयुष्य संपवलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी बाथरूममध्ये उत्कर्ष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला, अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यजित आदमाने यांनी दिली। पोलीस तपासात समोर आले की उत्कर्षने आत्महत्येसाठी वापरलेला चाकू ऑनलाईन मागवला होता। त्याच चाकूने त्याने स्वतःवर वार करत टोकाचं पाऊल उचललं। सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय आपण पाहूया। मी उत्कर्ष शिंगणे भोपाळमधील एम्सचा विद्यार्थी आहे। शैक्षणिक ताण आणि नैराश्यामुळे मी स्वतःचा जीवन संपवत आहे। मी शिक्षण मंत्र्यांना विनंती करतो की अभ्यासक्रमातून मुघल, फ्रेंच आणि रशियन इतिहास काढून टाकावा आणि त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे चरित्र समाविष्ट करावे, असे त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे। उत्कर्ष अभ्यासात देखील खूप हुशार होता। उत्कर्षला नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 710 मार्क आले होते।